खुरावले फाटा ते वाघोशी रस्त्यासाठी आमरण उपोषण। पाली सुधागड तालुक्यातल्या खुरावले फाटा ते वाघोशी कुंभारघर मार्ग या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात बहुजन विद्यार्थी संघटनेने आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला स्थानिक नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। काय आहे समस्या? गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। अनेक अपघातही झाले आहेत। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही फक्त तात्पुरती डागडुजी केली जाते, ज्यामुळे काही दिवसांतच रस्ता पुन्हा खराब होतो। उपोषण का सुरू झाले? या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांनी सोमवार सप्टेंबर 22 रोजी खुरावले फाटा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांनी 15 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात लेखी पत्र देऊन उपोषणाची माहिती दिली होती, पण प्रशासनाने या पत्राकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे अखेर त्यांना हे पाऊल उचलावे लागले। उपोषणकर्त्यांच्या मागण्या काय आहेत? संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणे, ठेकेदाराचे डिपॉझिट जप्त करून ते रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वापरणे, संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करून तो सुस्थितीत करणे, खुरावले फाटा ते कुंभारघर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करणे। अमित गायकवाड यांच्या या उपोषणाला भेरव, वाघोशी, कुंभारघर, कवेले, महागाव, ताडगाव, चंदरगाव, खांडपोली, आवंढे, तोरणपाडा, कामथेकरवाडी, ढोकलेवाडी यांसारख्या गावांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे। उपोषणात बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी आणि इतर पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। खुरावला फाट्याची रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे आणि त्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमितजी गायकवाड आज आमरण उपोषणाला बसले आहेत। खरं पाहता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि ठेकेदार या दोघांनी मिळून 2021 मध्ये झालेला रस्ता 2023 मध्ये उखाडतोय। म्हणजे राज्य सरकारच्या जवळपास 3 कोटी रुपये ह्या दोघांनी मिळून खाल्लेत। ठेकेदाराच्या फायद्यासाठी काम केलेला हा रस्ता आहे। नागरिकांच्या सोयीसाठी किंवा नागरिकांच्या सुविधेसाठी या रस्त्याचा झिरो उपयोग आहे। हे सगळे पैसे हे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून खाल्लेले आहेत आणि जवळपास 12 ते 15 किलोमीटरचा हा रस्ता पुढे आणि त्या लगत असलेले 40-45 गावं ह्या रस्त्याने सतत ये जा करतात आणि मुख्य म्हणजे तालुक्यातला एक उपमुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यातून जवळपास ह्या 40 वाड्या वस्त्यातून जाणाऱ्या लोकांचा रहदारीचा रस्ता आणि अशी दुरावस्था जर होत असेल तर लोकांच्या टॅक्समधून दिलेला पैसा आणि हा पैसा हा अधिकारी आणि ठेकेदारांना मिळून खाण्यासाठी सरकार उपाययोजना करतोय का, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। वास्तविकता पुन्हा त्याची दुरावस्था झाल्यानंतर त्याची मलमपट्टी करणे, खड्डे बुजवणे यासाठी सुद्धा या ठेकेदारांनी जवळपास 10-15 लाख रुपये खाल्लेले आहेत। म्हणजे 2च वर्षामध्ये 3 करोड रुपये राज्य सरकारने याच्यावरती खर्च केलं आणि ते 2 वर्षामध्ये त्या रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली। हीच परिस्थिती तालुक्याभर अशीच आहे। उलट अमितरावांनी उपोषण करून या तालुक्यामध्ये एक चेतना निर्माण केली की या सगळ्या तालुक्यामध्ये चाललेल्या कामाची ते बांधकाम असेल किंवा सगळे उपक्रम असतील शासकीय आणि ती जनतेच्या लाभासाठी असतील आणि तिथे भ्रष्टाचार होत असेल तर खऱ्या अर्थानं अमितरावांनी आज सुरुवात केली आहे। या तालुक्यामधून अशा पद्धतीचा हा अधिकारी आणि ठेकेदारांना मिळून चाललेला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि एक आम्ही या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आवाहन करतोय या माध्यमातून की लवकरात लवकर अमितरावांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मंजूर करा आणि हे उपोषण चिघळू देऊ नका। जनता जर रस्त्यावर उतरली तर तुम्हाला पळती भुई थोडी होईल, हे तुम्ही आज लक्षात घ्या। ते वाघोशीच्या रस्त्याची दुरावस्था जी झालेली आहे या दुरावस्थेच्यासाठी जे आमरण उपोषणाला आमच्या गावचे सुपुत्र अमित गायकवाड हे इथं उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना आमच्या या पंचक्रोशीच्या वतीनं त्यांना आम्ही पूर्ण सहानुभूती आम्ही त्यांच्याजवळ आहे। तसेच या उपोषणाला आवर्जून वाणीसाहेबांनी आज त्यांना सदिच्छा भेट दिलेली आहे। अध्यक्ष या नात्याने ते इथे उपस्थित झालेले आहेत। मी अध्यक्ष या नात्याने पहिल्यांदा वाणीसाहेबांचे मनापासून धन्यवाद रुजू करतो आणि या पंचक्रोशीच्या वतीने सुद्धा मी त्यांना धन्यवाद देतो। साहेब, या दुरावस्थेमध्ये इतके परिणाम वाईट झालेले आहेत की भयंकर गाड्याचे नुकसान तर झाले, गाड्यांच्या नुकसानापेक्षा लोक आजारपणामध्ये ज्यावेळी नेतं, बाळंतपणाच्या वेळी डिलिव्हरीला नेतं
त्यावेळी इथं परिस्थिती फार वाईट बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या बिकट परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना फार मोठा फटका बसलेला आहे. आणि साहेब, ही अवस्था वर्षानुवर्ष चालू आहे. तरी अनेक वेळा आमच्या सुपुत्रांनी अमित गायकवाड यांनी बऱ्याच वेळा लक्ष घातलेलं, पण त्याला कुणी त्याची दाद दिली नव्हती. त्याला फक्त मस्करीमध्येच त्याचे विषय सगळे घेतले. पण आज तो एकदम म्हणजे खंबीरतेने उभा राहून या उपोषणाला त्यांनी खंबीरता दाखवली. आणि त्याच्यामध्ये आम्ही या पंचक्रोशीचे वाघोशी पंचक्रोशीतली ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामस्थ तसेच महागावच्या पंचक्रोशीतले सुद्धा ग्रामस्थ आम्ही संपूर्ण त्याच्या पाठीशी उभे आहोत. धन्यवाद. ठिकाणी आपण वाघोशी ते खुरावला फाटा या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि तेथे राहणाऱ्या तिथून प्रवास करणाऱ्या सर्व ग्रामस्थांना होणारा त्रास दूर होण्याकरता आज आमचे वाघोशी गावचे सुपुत्र आणि अगदी आमचे जवळचे परममित्र माननीय अमितजी गायकवाड या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. थोडक्यात या रस्त्याविषयी सांगायचं झालं तर 2021 साली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत या रस्त्याचं काम करण्यात आलं. परंतु जे काम झालं ही गोष्ट अत्यंत चांगली आहे, पण ज्या पद्धतीने ते काम व्हायला पाहिजे होतं, ज्या क्वालिटीचं ज्या दर्जाचं काम होणं अपेक्षित होतं ते काम या ठिकाणी झालेलं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे काम करणारे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स असतील, ठेकेदार असतील, त्यांनी त्यामध्ये जो केलेला निष्काळजीपणा आहे त्याचा त्रास या वाघोशी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. सरकारच्या माध्यमातून एवढे पैसे खर्च करून हा रस्ता बनवण्यात आला, परंतु खरोखर त्या रस्त्याचा फायदा आमच्या या ग्रामस्थांना झाला का असं विचारलं असता तर नाही. 1 वर्ष देखील येथील ग्रामस्थ त्या रस्त्यावरून सुखरूप प्रवास करू शकले नाहीत. या रस्त्यावरून प्रवास करत असताना अनेकदा कुणाच्या गाड्या स्लिप झाल्या, कुणाला मार लागलं, कुणाचे पाठी बसलेल्या लेडीजला दुखापत झाली. हल्ली महिना 15 दिवसापूर्वी एक आमच्या गावातील एक महिला त्या ठिकाणी अपघात होऊन तिला दुखापत झाली. ती आज देखील पनवेल येथील MGM हॉस्पिटलला उपचार घेते. तर ही अत्यंत म्हणजे वेदनादायी गोष्ट आहे. शासनाने दिलेला पैसा खरोखर त्या ठिकाणी उपयोगात आणला का, खरोखर त्या ठिकाणी त्या पद्धतीचा रोड बनवण्यात आला का, तर नाही. तर याबाबत आम्ही वाघोशी ग्रामपंचायतमधील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ वारंवार या बाबतीत माननीय अमितजी यांच्यासोबत जाऊन अनेकदा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले, परंतु ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.